रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली 10 इम्पॉर्टंट असे जे काही करंटचे क्वेश्चन आहेत ते डेली डिस्कस करत असो। आणि विद्यार्थी मित्रांनो, कालच राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रिलिम्सचा MPSCचा पेपर झाला आणि मी आत्तापर्यंत जेवढे क्वेश्चन घेतलेत, अगदी त्या दिवशी मी क्वेश्चन घेतला होता कॅगवरती, कॅगची नवीन नियुक्ती झाली, संजय मूर्ती हे कॅग झाले आणि त्याच वेळी मी सांगितलं होतं की कलम क्रमांक 148 जे काय आहे कॅगचं, हे आगामी काळामध्ये 100% कोणत्या ना कोणत्या तरी एक्झामला विचारलं जाईल। तुम्ही पेपर काढून बघा, त्या पेपरमध्ये आपल्याला कॅगच्या संदर्भात त्या ठिकाणी कलम विचारलेले, क्वेश्चन विचारलेले। त्याच्यामुळे जे क्वेश्चन मी सांगत असतो ते खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी सांगत असतो। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे त्या ठिकाणी मी माहिती सांगत असताना त्यावेळेसच सांगितलं होतं, माझ्या एवढ्या 2-4 व्हिडिओमध्येच मी त्या ठिकाणी सांगितलं की जो काही निवडणूक आयोग आहे भारताचा, त्याचं जे काही कलम आहे कलम क्रमांक 324, हे 324 कलम देखील तुम्हाला 100% आगामी काळामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये त्या ठिकाणी विचारलं जाईल। तुम्ही कालच झालेला राज्यसेवा प्रिलिम्सचा पेपर काढून बघा, त्याच्यामध्ये सरळ क्वेश्चन विचारला होता की भारताचा निवडणूक आयोग हा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे। ते कलम क्रमांक 324 मध्ये तो भारताचा निवडणूक आयोग दिलेला आहे। 2 क्वेश्चन झाले। त्याच्यानंतर पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की नुकतेच त्या ठिकाणी जे काही अनुसूचित जाती आयोग आहे आणि अनुसूचित जमाती आयोग आहे याच्या संदर्भात जे काही वेगवेगळे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांची नियुक्ती झाली होती आणि त्याच वेळी ते लेक्चर घेत असताना मी सांगितलं होतं की कलम क्रमांक 338, 338A आणि 338B ह्या 3 कलमांमध्ये 100% आगामी काळामध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरती देखील काल क्वेश्चन विचारला होता की कलम क्रमांक 339, किती 339 हे अनुसूचित जाती संदर्भात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 339चा संबंधच नव्हता, ते सगळी कलम 338 मध्येच आहेत, त्याच्यामुळे ते स्टेटमेंट रॉंग होतं। लक्षात ठेवा, 338 जे काय आहे ते SC साठी आहे, 338A जे काय आहे ते ST साठी आहे आणि 338B जे काय आहे ह्या B वरून लक्षात ठेवायचं OBC। ओके, मग ह्या ज्या काही ट्रिक आहेत ह्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत। आता आपण म्हणताना जनरल म्हणतानाच कसं म्हणतो SC आणि ST, बघा SC आणि ST म्हणतानाच आपण SC आणि ST म्हणतो, त्याच्यामुळे जो काही 338 असणार आहे त्याची सुरुवातच SC ने होते, 2 नंबरला जे काही A आहे तिथं ST आहे आणि OBC मधला O आहे। आता ह्याच्यामध्ये एक वेगळी अशी घटना दुरुस्ती झालेली आहे, त्या 2 घटना दुरुस्त्या देखील मी तुम्हाला सांगून ठेवतो की जी काही 89वी घटना दुरुस्ती आहे, साल आहे 2003, साल महत्वाचं आहे। ह्या 89व्या घटना दुरुस्ती 2003 नुसार SC आणि ST हे 2 आयोग त्या ठिकाणी सेपरेट करण्यात आले। सुरुवातीला हे दोन्ही आयोग SC आणि ST साठी एकत्रच आयोग होता, म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन्हीसाठी एकच आयोग होता, परंतु 89वी घटना दुरुस्ती 2003 नुसार ते 2 आयोग त्या ठिकाणी सेपरेट करण्यात आले। आणि जो काही OBC साठी आहे तो OBC साठी वेगळी घटना दुरुस्ती आहे, ते आहे 102वी घटना दुरुस्ती आणि ह्या सलग 101, 102, 103, 104 आणि 105 ह्या सगळ्या घटना दुरुस्ती मी त्या ठिकाणी सांगितलेल्या आणि ज्या ठिकाणी मी 102वी घटना दुरुस्ती OBC साठी आयोग त्या ठिकाणी सांगत असताना 338, 338A आणि 338B ह्या कलमांचा उल्लेख केला होता। असे मी सांगितलेले काल करंट मधले नसत्या करंट मधले 3 इव्हेंट त्या ठिकाणी, म्हणजे 2 मार्काला एक क्वेश्चन असतो, तो 6 मार्क्स आरामात माझ्या त्या ठिकाणी व्हिडिओमधून तुम्हाला पडू शकतात। जो काही कालचा पेपर झाला त्या पेपरचं देखील इन डिटेल ॲनालिसिस मी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा मी ज्या ठिकाणी सांगितलं की बाबा आयोग ट्रॅप कुठं लावत असतं किंवा कुठं फसवत असतं हे देखील क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात। मी कालचं का परवाचंच लेक्चर घेत असताना विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सांगितलं होतं की 24 जानेवारी आणि 26 जानेवारी, 24 जानेवारी 1950 आणि 26 जानेवारी 1950 ह्या 2 मध्ये फरक असा आहे, जो काही 24 जानेवारी 1950 आहे या 24 जानेवारी दिवशी 284 जणांनी त्या ठिकाणी सह्या केल्या। ह्या 4 वरून ह्या 284 अशा सह्या लक्षात ठेवा। आणि या ठिकाणी एक मी स्टेटमेंट असं सांगितलं होतं की 26 जानेवारी दिवशी काही विशेष असं काम ठेवणार नाही, यावरती देखील त्यांनी कालच्या क्वेश्चन पेपरमध्ये पॉलिटीच्या अँगलनं क्वेश्चन विचारला होता। त्याच्यामुळे ही लेक्चर सिरीज आपली करंट प्लस स्टॅटिक अशा दोन्ही पॅरामीटरला धरून आहे आणि नक्कीच त्याचा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी फायदा झालेला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मला कालच कळवलं। तर वेळ न घालवता आपले आजचे जे काही 10 क्वेश्चन आहेत ह्या 10 क्वेश्चनला आपण स्टार्ट करू। बघा तुमच्या समोर हा पहिलाच क्वेश्चन आहे
या पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघा अतिशय इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे की जो आगामी काळामध्ये विचारला जाईल असं मला वाटतं. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक घ्या आणि सोने प्लास्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना कुठे सुरू करण्यात आली. आता बघा किती महत्त्वाची अशी योजना आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की प्लास्टिक द्यायचं आणि त्याच्या बदल्यात आपल्याला ते काहीतरी साडी देत असतात किंवा साड्या घ्या त्याच्यावरती भांडी घ्या किंवा प्लास्टिक द्या तसली स्टीलची भांडी घ्या असल्या स्कीम किंवा भंगारवाले आपल्याकडे फिरताना आपल्याला दिसतात. परंतु एवढी मोठी योजना आहे की प्लास्टिक तुम्ही द्या आणि त्याच्या बदल्यात सोन्याचं नाणं घ्या अशी योजना जर एखादं राज्य राबवत असेल तर 100% आगामी काळामध्ये या टॉपिकवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मग हे कशासाठी केलंय तर विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ही जी काही योजना आहे ही योजना राबवली गेली आहे. मग खालीलपैकी कोणतं राज्य आहे. मग महाराष्ट्र, मणिपूर, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर. मी तुम्हाला ऑलरेडीच एक ट्रिक सांगताना सांगून ठेवली होती की बाबा जर यदा कदाचित तुम्हाला येत नसेल तर ऑप्शनमध्ये जर महाराष्ट्र राज्य असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याला घेऊन जा. परंतु त्या ठिकाणी मी एक गोष्ट जाणून बुजून सांगितलेली आहे की जर तुम्हाला येत असेल 100% माहिती असेल तरच तुम्ही ऑप्शन नंबर 1 ला गेलं पाहिजे. मी ऑप्शन फ्रेम करत असताना जाणून बुजून 1 नंबरलाच महाराष्ट्र ठेवलेले का तर तुम्ही सावध राहायला पाहिजे की 1 नंबरला आपल्याला उत्तर येते का तरच तुम्ही महाराष्ट्राला जायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र राज्य नाही तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विशेष वाटेल तर जम्मू काश्मीर राज्यानं या ठिकाणी ही प्लास्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना राबवलेली. तुम्ही विचार करा ऑलरेडी हिमालयन स्टेट आहे, अतिशय सुंदर असा निसर्ग आहे, तरी देखील त्यांना असं वाटतं की पर्यावरणाचं संरक्षण व्हावं आणि म्हणून जम्मू काश्मीर राज्याने ही योजना राबवली. ना आता जम्मू काश्मीर राज्याची ही जर योजना त्या ठिकाणी चर्चेमध्ये असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे कलम क्रमांक 370 हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलं आणि हे जे काही जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा होता तो काढून त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी तयार करण्यात आला. मग हा जो काही केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी 31 ऑक्टोबर ह्या दिवशी केले. 31 ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा त्या ठिकाणी दिवस असतो आणि त्याचंच औचित्य साधून जम्मू काश्मीर आणि लडाख या दोघांना कलम क्रमांक 370 रद्द करून त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. हा सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा विद्यार्थी मित्रांनो की नुकतीच त्या ठिकाणी दोन्ही राज्यांमध्ये म्हणजे जम्मू काश्मीरची त्या ठिकाणी विधानसभा जी आहे त्या विधानसभेचा निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुका पार पडल्यानंतर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की सध्या जम्मू काश्मीर राज्याचे पहिलीच विधानसभेची निवडणूक होते तर त्याचे मुख्यमंत्री म्हणून मी ऑलरेडी क्वेश्चन तो घेतलेला आहे तरी तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की सध्या जम्मू काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे. ओके. आणि हे चर्चेमध्ये काय आहे त्यांनी शपथ घेतल्यानंतर असं सांगितलं की आम्हाला जो काय आमचा राज्याचा दर्जा होता जम्मू काश्मीरचा तो राज्याचा परत जो काय दर्जा आहे तो परत राज्याचा दर्जा द्या आणि जे काय आपले गृहमंत्री आहेत अमित शहा आणि पंतप्रधान मोदी साहेब ह्या दोघांनी देखील त्यांना आश्वासन दिलं की आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी जम्मू काश्मीर राज्यासाठी विधानसभेची तरतूद करू आणि त्यांचे जे काही ज्याला आपण सध्या त्यांचे जे काही केंद्रशासित प्रदेश केले ह्या केंद्रशासित प्रदेशावरून त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन लवकरात लवकर होईल. मग हे जे काही कलम आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे जे काही कलम आहे हे कलम 370 जे काही कलम जे काही तुम्हाला विचारले गेले हे 370 कलम ते 100% आगामी काळामध्ये त्या ठिकाणी परीक्षेसाठी विचारलं जाईल आणि म्हणून ते कलम तुम्ही लक्षात घ्या. ओके. पुढचा क्वेश्चन. तर मग आता बघा जम्मू काश्मीरने ही योजना राबवली आणि खाली लिहिले बघा सादीवरा नावाचं जे काही गाव आहे ह्या गावामध्ये ही जी काही योजना आहे ही सुरू करण्यात आली. 20 क्विंटल प्लास्टिक द्यायचं. किती? 20 क्विंटल प्लास्टिकच्या कचऱ्याच्या बदल्यात एक सोन्याचं नाणं तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. आणि ही योजना कधी चालू केली? 3 महत्त्वाचे पॉईंट बघा आपण या ठिकाणी पाहिले. गाव कोणतं आहे तर गाव आहे सादीवरा. किती प्लास्टिक द्यायचंय तर 20 क्विंटल द्यायचंय. योजना कधी चालू झाली तर जुलै 2023 मध्ये या घोषणा ही जी काही योजना आहे त्या योजनेची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली होती. ओके. पुढचा क्वेश्चन 2 नंबरचा क्वेश्चन. भारतातील पहिली आहे बघा ज्या ठिकाणी पहिल्या गोष्टी भारतात होतात महाराष्ट्रात होतात त्या ठिकाणी क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. भारतातील पहिली कार्बन प्रभाव शून्य पंचायत. बघा पंचायत आहे पण कसली पंचायत आहे ती तर ती पंचायत आहे कार्बन प्रभाव शून्य पंचायत. तर अशी कार्बन प्रभाव शून्य पंचायत नुकती कुठे त्या ठिकाणी स्थापन झाली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पल्ली. मग हे पल्ली कुठं आहे
तर पल्ली आहे पुन्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये. बघा JK लिहितो, जम्मू आणि काश्मीरमध्येच हे पल्ली आहे. ऑलरेडी पर्यावरणाच्या दृष्टीने ते फार जास्त जागरूक असलेले लोक त्या ठिकाणी दिसतात. मग या प्रश्नाचं उत्तर आहे पल्ली. ओके, तर पुढचा क्वेश्चन ह्याच्या संदर्भात आपण घेऊयात. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा, 2023 सालचा, किती 2023 सालचा वन्यजीव संरक्षण पुरस्कार, कोणता पुरस्कार? वन्यजीव संरक्षण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? आलिया मीर, नुसरत जहान आरा, मेहविश जरगर आणि गझलला अमीन. विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा फोटो या ठिकाणी मी तुम्हाला टाकलेला दिसतो. आता बघा, त्यांचा फोटो मी जाणून बुजून या ठिकाणी टाकलेला आहे, की जेणेकरून बाबा त्या फोटोकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा कोणतरी एक मॉमेडियन किंवा मुस्लिम समाजाची महिला आहे की त्यांना हा 2023चा वन्यजीव संरक्षण पुरस्कार जो आहे तो देण्यात आला. ती महिला मुस्लिम आहे, पण ऑप्शन फ्रेम करत असताना मी असे बारकाव्याने ऑप्शन फ्रेम केलेत की सारी जेवढे ऑप्शन टाकलेत त्या सर्वच्या सर्व महिला कशा आहेत? मुस्लिम नाव आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काय तुमच्या स्क्रीनवरती जो काय तुम्हाला फोटो दिसत आहे, हा फोटो जो आहे ह्या पर्यावरण साठी अत्यंतिक जागृत असलेल्या त्या महिला आहेत. तर त्यांचं नाव आहे, हा जो काय फोटो आहे तुम्ही सर्च करू शकता. बघा, त्यांच्या हातामध्ये हा साप त्यांनी पकडलाय आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ह्या सापाचं संरक्षण करताना तुम्हाला दिसत आहेत. असाच फोटो मी टाकलेला आहे. तर हा फोटो त्यांनी बघा हा बुरखा घातलेला आहे, याच्यावरून त्या मुस्लिम महिला आहेत हा एक अंदाज तुम्हाला येऊ शकतो. तर ही जी काय महिला आहे ही दुसरी तिसरी कोणी नसून आलिया मीर, त्यांचं नाव काय आहे? आलिया मीर यांना नुकताच हा वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023चा प्राप्त झालाय. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणताल सर हा प्रश्न का विचारला जाईल? तर हा प्रश्न मला फार जास्त इम्पॉर्टंट वाटतो. त्याचं कारण असं की जम्मू काश्मीर राज्याच्या त्या पहिल्या महिला आहेत की ज्यांना हा पुरस्कार, कुठला? जम्मू काश्मीर राज्यातली ती अशीच पहिली महिला आहे की ज्यांना हा वन्यजीव संरक्षण पुरस्कार भेटलेला आहे. अशा आलिया मीर ह्या पहिल्याच महिला असल्यामुळं, कोणत्या तरी राज्याच्या म्हणजे जम्मू काश्मीर राज्यातल्या पहिल्याच महिला असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती क्वेश्चन आगामी काळामध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन बघा. 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये टिंबटिंब ही भारतातील पहिली ई शासित राज्य ठरले आहे. मग भारतातलं पहिलं ई शासित राज्य कुठलं ठरलं आहे? तर नुकतेच त्या ठिकाणी केरळ राज्य जे काय, ह्या केरळ राज्यानं सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच पहिली ई शासित राज्य ठरले. मग ही घोषणा कोणी केली? तर त्याचे मुख्यमंत्री, ते तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी क्वेश्चनमध्ये किंवा ज्या काही सरळ सेवा होतात किंवा पोलीस भरतीच्या एक्झाम होतात किंवा DED सारखे जे काय TETची एक्झाम होते त्याच्यामध्ये तो क्वेश्चन विचारलेला आहे. तर जे काय पिनराई विजयन जे काय आहेत, पिनराई विजयन हे जे काय आहेत, हे पिनराई विजयन ह्या केरळ राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि ह्या केरळ राज्याच्या पिनराई विजयन या मुख्यमंत्र्यांनी नुकतंच सांगितलं की त्यांची जी काय केरळची जी काय आहे ही पहिलीच ई शासित राज्य त्या ठिकाणी बनलेलं आहे. ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे की साक्षरताच्या दृष्टीने ही तर स्टॅटिकवरती क्वेश्चन काय विचारेल की साक्षरता भारतामध्ये सर्वाधिक साक्षर असलेलं राज्य कुठलं? तर ते राज्य आहे केरळ. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हां, सर्वाधिक साक्षर राज्य असलेलं केरळ हे राज्य आहे. आणि महाराष्ट्राची साक्षरता आपल्याला माहिती असायला पाहिजे. काल देखील क्वेश्चनमध्ये त्या ठिकाणी विचारलं होतं 82.5% 82.5 किंवा काय 82% साधारणतः 82% साक्षरता ही त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि सर्वाधिक साक्षर असलेलं राज्य हे केरळ राज्य आहे हे देशातील. हा मुद्दा तुम्ही स्टॅटिक अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात ठेवला पाहिजे. 5 नंबरचा क्वेश्चन, हाही क्वेश्चन मला त्या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटतो. बघा, पहिली खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सव, खेलो इंडिया स्पर्धा होतात हे सर्वांना माहिती आहे, परंतु त्यातला कीवर्ड काय होता? तर तो कीवर्ड होता आदिवासी क्रीडा. तर पहिल्यांदाच खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सव खालील ठिकाणी कोणत्या ठिकाणी पार पाडण्यात आला? तर खाली ऑप्शन बघा, ओडिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि नागालँड. आता ऑप्शनवरून जाण्याचा प्रयत्न करू. उत्तर प्रदेश आदिवासी स्टेट आहे का? ऑप्शन गेला. कर्नाटक आदिवासी स्टेट आहे का? नाही. आदिवासी स्टेट असल्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी ओडिसा आहे आणि नागालँडमध्ये पण त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आदिवासी दिसतात. मग आता या प्रश्नाचं उत्तर काय? तर ह्याची ट्रिक लक्षात ठेवायचं. बघा, जर तुम्हाला मी क्वेश्चन असा विचारला की भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण?
तर त्याचं उत्तर येतं प्रतिभा देवी सिंग पाटील. मागच्याच लेक्चरला मी त्या ठिकाणी सांगितले. पण जर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला की भारतातील पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती कोण किंवा पहिली आदिवासी राष्ट्रपती कोण, तर त्याचं उत्तर येतं द्रौपदी मुर्मू. मग ह्या ज्या काही द्रौपदी मुर्मू आहेत ज्या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत ती आदिवासी महिला आहेत. त्यात कुठल्या राज्याच्या आहेत, तर त्या आहेत ओडिसा राज्याच्या. आणि त्याच ट्रिकवरून लक्षात ठेवायचं की जे सध्या भारताच्या राष्ट्रपतींचं जे काय राज्य आहे कुठलं, ओडिसा राज्य, त्याच ठिकाणी खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सवाचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि ह्या स्पर्धा भुवनेश्वर या ठिकाणी होणार आहेत. भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी या स्पर्धा पार पाडणार आहेत. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आता 6 नंबरचा क्वेश्चन, पहिली जागतिक AI सुरक्षा शिखर परिषद कोणत्या देशात पार पडणार आहे. सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले आणि त्याच्या दृष्टीनं सुरक्षा शिखर परिषद हे कुठं पार पडले, कारण त्याच्यातली एवढी खूप ॲडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी लॉन्च झालेली आहे. कोणाचा पण आवाज डब करून त्या ठिकाणी देता येतो, कोणाचं पण इमेज त्या ठिकाणी सेम टू सेम, म्हणजे अत्यंतिक म्हणजे जेवढे त्याचे खूप चांगले फायदे आहेत तेवढेच त्याचा वापर करून आपण त्या ठिकाणी विघातक कृत्य देखील होऊ शकतात. म्हणून त्याची जी काही सुरक्षा परिषद आहे ही नुकतीच कुठं पार पडली ते लक्षात घ्या. ती सुरक्षा परिषद ही इंग्लंड या ठिकाणी पार पडली. मग आता ती कोणत्या ठिकाणी पार पडली, तर बकिंगहॅमशायर हे त्या ठिकाणाचं नाव आहे. मग या परिषदेचं नेतृत्व कोण केलं, तर इंग्लंडचे जे काय माजी पंतप्रधान आहेत, भारताचे ते जावई देखील आहेत. जे काय इन्फोसिस कंपनी आहे, सगळ्यांना माहिती आहे की इन्फोसिस सुधा मूर्ती आणि त्यांचे नारायण मूर्ती, तर ह्यांचे ते जावई आहेत. आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून हे ऋषी सुनक हे त्या परिषदेचे नेतृत्व करणार आहेत. आता भारताच्या दृष्टीनं ही व्यक्ती महत्त्वाची आहेत कारण भारताचे जावई आहेत. त्याच्यामुळं असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की AI सुरक्षा शिखर परिषद जी नुकतीच इंग्लंडमध्ये पार पडली त्याचं नेतृत्व कोणी केलं, तर त्याचं नेतृत्व माजी राष्ट्रपती, इंग्लंडचे माजी राष्ट्रपती ऋषी सुनक यांनी केलेले. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आता 7 नंबरचा क्वेश्चन, जगातील पहिले मनुष्य निर्मित, बघा जगातले पहिले मनुष्य निर्मित काय बांबूचे जंगल महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. IMP क्वेश्चन आहे, VIMP क्वेश्चन आहे. का VIMP आहे, कारण हा पहिल्यांदा जगातील मुद्दा आहे. दुसरी गोष्ट ते आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. जर असं विचारलं जगातले पहिलं मनुष्य निर्मित, माणूसच तयार करणारे मनुष्य निर्मित आहे बांबूचे जंगल कोणत्या राज्यात होणार आहे, तर ते महाराष्ट्र होणार आहे. जर महाराष्ट्रात होणार असेल तर त्याचा आपल्याला जिल्हा माहिती असायला पाहिजे. जगातील पहिले मनुष्य निर्मित बांबूचे जंगल महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, तर आता खाली ऑप्शन आपण बघू, गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार आणि नागपूर. आता बघा मला सांगा की हे जे काही 3 आहेत हे 3 ऑलरेडी त्या ठिकाणी जंगलांचं प्रमाण जास्त आहे, आदिवासींचं प्रमाण जास्त आहे. जंगलांचं प्रमाण जास्त असलेलं गडचिरोली, चंद्रपूर आणि नंदुरबार ही ठिकाणे, नागपूर येऊ शकतं का, ऑप्शन गेला. आता बघा हिथं न दिले आणि हिथं न दिले त्या अर्थी एक्झामिनर चूक आहे. त्या एक्झामिनरला ह्या 2 ऑप्शनमध्येच त्या ठिकाणी उत्तर ठेवायचे, हे 2 ऑप्शन गेले. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर नंदुरबार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. मग आता महाराष्ट्राचा त्या ठिकाणी मॅपचा तुम्ही जर विचार केला तर हा जो काही महाराष्ट्राचा मॅप आहे ह्या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये ह्या ठिकाणी नंदुरबार आहे, तो मुद्दा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि या नंदुरबारमध्ये बांबूचं जे काही जंगल आहे हे नंदुरबार या ठिकाणी मनुष्य निर्मित बांबूचे जंगल त्या ठिकाणी उभारले जाणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. 8 नंबरचा क्वेश्चन, हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार, बघा जीवनगौरव पुरस्कार हा शब्द फार जास्त महत्त्वाचा आहे. नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार 2024ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि मग आता ह्या इमेजवरूनच तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे जे काही विद्यमान राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. कोण आहेत, CP राधाकृष्णन हे जे काही अशोक सराफ यांना त्या ठिकाणी ती प्रतिमा देताना दिसतात. मग हा जो काही वेगवेगळे पुरस्कार घेताना ह्या ठिकाणी सयाजी शिंदे हे पण दिसतात, त्याच्यानंतर शंकर महादेवन हे गायक पण दिसतात, सुरेश वाडकर त्या ठिकाणी दिसतात. अशा पद्धतीनं हा जो काही पुरस्कार आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचं जे काही बालगंधर्व पुरस्कार जे काही वितरित केले गेले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार होता तो म्हणजे होता जीवनगौरव पुरस्कार. आणि हा जो काही जीवनगौरव पुरस्कार आहे हा
महेश कोठारे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि आशा भोसले. तुम्ही इथं पाहू शकता की अशोक सराफ यांची मी इमेज टाकलेली आणि त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात आले असेल की अशोक सराफ यांना तो पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जाणून बुजून ऑप्शन नंबर 3ला त्या ठिकाणी अशोक सराफ ठेवलेले की त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं की आयोग नेहमी तसं करतं की बाबा एखाद्या व्यक्तीवरती जर क्वेश्चन विचारायचा असेल तर शक्यतो व्यक्तीवरती विचारलेला क्वेश्चन हा ऑप्शन नंबर 3ला त्या ठिकाणी ठेवलेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा 9 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या देशाने मुलांच्या सोशल मीडियावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्या दृष्टीनं अत्यंतिक इम्पॉर्टंट असा हा मुद्दा वाटतो. बघा, मुद्दा वाटतो का? कारण सध्याची जी काही पिढी आहे किंवा सध्याची जी काही लहान मुले ही सोशल मीडियाच्या फार जास्त आहारी गेलेली दिसतात. म्हणजे आमच्या काळामध्ये त्यावेळेस आम्ही खूप जास्त खेळायचो म्हणून ग्राउंडवरती येऊन आई वडील मारायचे आणि आता परिस्थिती अशी झाली की ही जी काही मुलं आहेत ही घरात 24 तास, इथं बघा मी इमेज टाकली, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ह्या सोशल मीडियावरती ही मुलगी त्या ठिकाणी गुंतलेली दिसते. म्हणजे त्याच्या खेळण्याच्या वयामध्ये, बागडण्याच्या वयामध्ये ती मोबाईलवरती गुंतलेली दिसते, सोशल मीडियावरती त्या ठिकाणी गुंतलेली दिसते. मग ह्याची ट्रिकने एक लक्षात ठेवायचं की आमच्या काळामध्ये आम्ही ग्राउंडवरती, मैदानावरती एवढं खेळायचो की आई आई करत आम्ही करत ठोठो बोंबलायचो. त्यावेळेस एवढे आमचे आई वडील मारायचे, त्यावरून आम्ही कसं ओरडायचो, करून आम्ही ओरडायचो. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की ऑस्ट्रेलिया ह्या देशानं सध्या अशा प्रकारचं विधेयक त्यांच्या संसदेमध्ये पारित केलेलं आहे की ही जी काही मुलं आहेत जी सोशल मीडियावरती त्या ठिकाणी आपला जास्तीत जास्त वेळ घालवतात तर तो त्यांनी मैदानावरती घालवला पाहिजे. म्हणून मुलांच्या सोशल मीडियावरती बंदी घालण्याच्या दृष्टिकोनातून तो कार्यक्रम त्यांनी राबवायचं ठरवले. आणि म्हणूनच आता बघा, तुम्ही ऑप्शन फ्रेम करत असताना पण बघा, इथं अमेरिकेचा ठेवला आहे, ऑस्ट्रेलियाचा ठेवला आहे, अफगाणिस्तानचा ठेवला आहे. म्हणजे कन्फ्यूज करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, मी ट्रिक पण तुम्हाला सांगितली की ह्या ट्रिकवरून म्हणजे मारले कसं जाते, बोंबलेपर्यंत त्या ठिकाणी मारले जाते ह्या मुलांना, आणि त्याच्यावरून ऑस्ट्रेलिया ह्या ट्रिकनं तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवू शकता. आणि शेवटचा क्वेश्चन 10 नंबरचा, हा क्वेश्चन देखील इम्पॉर्टंट आहे. 2024 सालचा गदिमा पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी त्यांची इमेज पण मी त्या ठिकाणी दिलेली, प्रिया बेर्डे, आशा भोसले, आशा काळे, वर्षा उजगावकर. आता बघा, इथं आशा म्हणते त्या अर्थी वर्षा उजगावकर आणि प्रिया बेर्डे याच्यामध्ये मला उत्तर ठेवायचं नाही. म्हणजे एक्झामिनर तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतो की बाबा ह्या दोघांपैकीच कोण, आशा भोसले की आशा काळे. मग आता ह्यांचा पिक्चर तुम्ही मॅक्सिमम पाहिला असेल की देवता नावाचा एक पिक्चर होता की त्या मराठी पिक्चरची किंवा मराठी चित्रपटाची थीमच अशी होती की एक दरोडेखोर होता. त्या दरोडेखोरांनी ह्या आशा काळे जे काय त्यांना उचलून आणलं, नंतर त्यांच्याशी विवाह केला आणि ह्या आशा काळेंच्या संगतीमध्ये आल्यानंतर तो जो काय दरोडेखोर आहे त्यांनी दरोडेखोरी बंद केली. खूप चांगला असा पिक्चर, त्याच्यामध्ये खूप चांगला मेसेज त्या मूवीच्या माध्यमातून, मराठी मूवीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की बाबा एक दरोडेखोराचं रूपांतर पण एका चांगल्या नागरिकामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि पोलिसांनी देखील त्यांना किंवा कोर्टाने देखील त्यांना कमीत कमी शिक्षा सुनावली. असा तो देवता पिक्चर आहे. आणि त्या देवता पिक्चरमध्ये अतिशय प्रसिद्ध झालेल्या ह्या आशा काळे ह्यांना नुकताच गदिमा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार नुकताच देण्यात येणार आहे. त्याच्यामुळं जो काय मुंबईचा जो 10-15 दिवसांनी पेपर होणार आहे, त्या मुंबईच्या होणारे म्हणजे 22 डिसेंबर तर तारीख कळते, परंतु विद्यार्थी मित्रांसाठी हा क्वेश्चन अत्यंतिक इम्पॉर्टंट असणार आहे. आशा काळे हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण दररोजचे डेली 10 क्वेश्चन किंवा एक दिवसाड 10 क्वेश्चन जे काही घेत असतो ते आपले झालेले. उद्यापासून तुम्हाला कसल्याही परिस्थितीचं त्या ठिकाणी म्हणजे तक्रार करावी लागणार नाही, कारण 1 डिसेंबरला त्या ठिकाणी राज्यसेवेचा पेपर होता आणि शेवटचा अटेम्प्ट असल्यामुळे त्या पेपरचं प्रिपरेशन करणं माझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट होतं. आणि म्हणून त्या पेपरचं प्रिपरेशन करत असल्यामुळं मी 1-2-4 दिवस त्या ठिकाणी व्हिडिओ टाकू शकलो नाही. त्याच्या अगोदर थोडे तब्येत पण थोडी बरोबर नव्हती आणि अभ्यासाचा पण थोडासा लोड होता, म्हणून त्या ठिकाणी टाकले नाहीत. परंतु जो काय मुंबईचा पेपर होणार आहे आणि 5 जानेवारीचा कंबाईनचा पेपर होणार आहे, या अनुषंगानं आपली आता डेली त्या ठिकाणी सिरीज उद्यापासून तुम्हाला पाहायला भेटेल. हे जर लेक्चर आवडलं तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला एक क्वेश्चन तर पहिल्याच क्वेश्चनच्या वेळी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. हे लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा. माझ्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या हितास्तवच आपण त्या ठिकाणी हे काम करतोय. धन्यवाद मित्रांनो.